कणकवलीचे महाराज होते, त्यांचं नाव सांगितलं मला, त्या मठातनं फोटो आले आणि म्हणजे धमक्या नाही आल्या, पण म्हणलं साहेब काय आहे असं करू नका म्हणजे आमचं हे वगैरे. जर ते महाराज होते ते नागडे असायचे, पूर्ण नग्न असायचे. तर माझा मामा लहानपणी मला घेऊन जायचा. मी लहान होतो, मला काय माहित नाही, पण मला ते दृश्य अक्षरशः तसं आठवतं. ते बाहेर तिथे प्रचंड ग्लासेस, आपले चहा प्यायचे ग्लास असतात ना, त्याची दुकानं लागली होती. जो तो यायचा तो रांग लागलेली, ग्लास घेऊन उभा राहायचा महाराजांसाठी. का तर ते नागडे महाराज होते, असे तिसऱ्या बोटात मानन दिग्यांसारखी सिगरेट ओढायचे, हा ते चिलीम. आणि काय नाही, ते बोलायचे बिलायचे काय नाही, कोणाला काही त्रास बीस काय नाही. ते आपले त्यांच्या धूनमध्ये असायचे. त्यांना कोणी आणून बसवले होते हे सुद्धा त्यांना माहीत नव्हतं, त्यांनाही माहीत नव्हतं आणि लोकांनाही माहीत नव्हतं. म्हणजे नंतरच्या पहिले लोक सोडले तर पहिले लबाड जे असतात ते हुशार असतात, जे मंदिर स्थापन करतात. ते तर गेलो आम्ही आतमध्ये. तर मी बघितलं दृश्य, म्हणजे जसं मी आत गेलो दरवाजाचं दृश्य बघितलं, तर महाराज आला की ग्लास घ्यायचे आणि भिंतीवर आपटायचे, ते फुटलं जायचं. तो महाराजांचा कौल असं मानलं गेलं. माझ्या डोक्यात पक्का आलं की महाराज वैतागले असणार, येतो तो माणूस मला ग्लास कशाला आणतो का. आता याला अपवाद माझा मामा ठरला. म्हणजे म्हणजे इन्सिडेंटली ती माझ्या आयुष्यात घडल्यामुळे घटना एवढी प्रसिद्ध आहे, अदरवाईज ती लुप्त झाली असती. झालं असं, माझ्या मामाने ग्लास दिला तर महाराजांनी बाजूला केला, कणकश घेतला आणि माझ्या मामाच्या हातावर लागला कर आणि एकदम चांगलंच चरचरला. मामा जाम असं केलं त्याने, बाहेर पडला आणि नमस्कार कर असं त्याही परिस्थितीत मला सांगतोय. मी केला, आम्ही बाहेर गेलो. दुसऱ्या दिवशी माझा मामा नायब तहसीलदार झाला, बढती झाली त्याची. माझ्या आजीने अख्ख्या बेंगुर्ल्यात सांगितलं की महाराजांनी चटका दिला, भाऊ झालो आता कलेक्टर. अरे त्यानंतर जो तो सिगरेटची पाकिटं घेऊन जायला लागला, तिथे सिगरेटची दुकानं लागली. त्यामुळे माझा अशक्य ते शक्य करतील स्वामी यावर पक्का विश्वास बसला आणि तुम्ही यावर विश्वास ठेवा.